केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार व प्रसार करणे तसेच पात्र लाभार्थी जनतेला त्या योजनांची आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून अभियान निर्माण करा अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पंढरपूर शहरमधून 18,323 एवढे महिलांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 17,291 महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, तर 99 अर्ज काही त्रुटी बाकी आहेत। मतदारसंघात 22 गावांनी या योजनेसाठी 37,787 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 27,672 अर्ज मंजूर झाले आहेत, तर रोज 106 अर्जसुद्धा त्रुटी दुरुस्तीनंतर मंजूर केले जाणार आहेत। मंगळवेढा तालुक्यातील एकूण 51,525 महिलांच्या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 49,906 पात्र महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत व 1,916 महिलांचे काही त्रुटी अर्ज बाकी आहेत, परंतु त्या त्रुटी दूर करून तेही अर्ज लवकरच मंजूर करण्यात येणार आहेत। राज्यातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण असणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये समाविष्ट न झालेले तसेच अर्ज पात्र ठरले आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत अशा विविध मुद्द्यावर आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या सभागृहात दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक बोलवली होती। त्यावेळी ते बोलत होते। पंढरपूर व मंगळवेढा शहर तसेच तालुक्यातील जास्तीत जास्त महिला भगिनींना या योजनेचा लाभ होण्यासाठी या अभियानामध्ये पात्र महिलांना बहुसंख्येने सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले। संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त संख्या होऊन आपण टॉप मोस्ट राहिलो पाहिजे, यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यावेळी सांगितण्यात आले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना, लाडकी लेक योजना, वयोश्री योजना व या इतर योजनांची माहिती सामान्य जनतेला होण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे त्यावेळी सांगण्यात आले। त्याचबरोबर योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या अनेक महिला भगिनींचे पहिल्या 2 हप्त्याचे पैसे काही राष्ट्रीयकृत बँकांनी थकबाकी व इतर कारणास्तव कापून घेतले आहेत। अशा बँकेने त्या महिला भगिनींची शासनाच्या नियमावलीनुसार सदर रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना त्या रकमेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा प्रकारे कोणतीही कार्यवाही करू नये, अन्यथा आपण शांत बसणार नाही असे त्यावेळी सांगण्यात आले। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही शासनाची मदत असल्यामुळे या मदतीवर कोणत्याही प्रकारे आपल्या नियमांची खिरापत चालू नये, त्यांना त्यांच्या लाभाची रक्कम मिळवून द्यावी असे त्यांनी निर्देश केले आहे व शासनाकडून मिळालेल्या या सर्व योजनांची माहिती आणि लाभ जनतेला मिळावा यासाठी येत्या 8 दिवसात नियोजित जागोजागी संबंधित योजनांचे कॅम्प लावून या अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा मनोदय आमदार आवताडे यावेळी बोलताना व्यक्त केला।